क्रमांक 3000. नंतर मी प्रथम क्रमांक सांगणार आहे रुपये 7000 आणि त्यानंतर मी द्वितीय क्रमांक सांगणार आहे रुपये 5000 आणि आकर्षक सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. तृतीय क्रमांकासाठी मी आदरणीय प्रणाली दीपक सकपाळ यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपल्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. चला पटकन प्रणाली दीपक सकपाळ. हे पारितोषिक आहे रुपये 3000. 9405. स्मृतिशेष दीपक शांताराम सकपाळ आणि स्मृतिशेष किरण गणपत सकपाळ यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. मी प्रणाली दीपक सकपाळ यांच्या सर्व टीम येणार आहे. एकानं पाकिट घ्या, एकानं पुष्पगुच्छ घ्या, एकानं ट्रॉफी घ्या. चला. आणि विजेता आहे सांगतोय का कोण? क्रमांक 3 तृतीय क्रमांकाचे मानकरी कोणी गेस करतोय? कोणी नाही. क्रमांक 3 चे मानकरी आहेत. तर मीच नाव सांगतोय पुन्हा एकदा. 777 तृतीय क्रमांक 97 महिला राज. अर्थातच 259 नवक्रांती जनता मंडळ गोरवली रणजित गुहागर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत. चला सांगाव्या लागतात प्रत्येक वेळी. कौतुकाची थाप आपण टाळ्यांच्या माध्यमातून द्यायची आहे. तुम्ही सगळ्यांचे पाठीमागे गेला म्हणजे तुम्हाला इथे जा. ओके 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 ओके. बाळा तिकडे तिकडे थांबते. आता तिकडे आताचे मानकरी नवक्रांती जनता मंडळ दोडवली. आपण जे यश मिळवले मंडळाच्या वतीनं आपला हे पारितोषिक देऊन पुरस्कृत केलं जात आहे. आपलं कौतुक केलं जात आहे. आपल्या कार्याची आपल्या कलेची दखल या पारितोषिकाच्या माध्यमातून या मंडळाच्या वतीनं केली गेलेली आहे. सर्व कलाकारांना मंडळाच्या वतीनं शतशः धन्यवाद. ओके. यानंतर पुढील पारितोषिक प्रथम क्रमांक द्वितीय देऊ. मग लगेच समजून जातात पहिला कोण असेल. मी हे देण्याचं कारण एवढंच आहे क्रम चुकवण्याचं. मी जर आता द्वितीय क्रमांक सांगितला की उरलेल्यांमधून लगेच समजतं पहिला कोण आहे. म्हणून मी प्रथम क्रमांक सांगणार आहे. उरलेल्यांमधून तरी मला पाहिजे द्वितीय क्रमांकाचे कोण सांगतायत ते. ठीक आहे. आता जे जिंकलेले आहेत ना मुली 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 तुम्ही जिंकलेले आहात. तुम्ही स्पर्धेतला आता सहभाग संपलाय. आता तरी गेस करायला हरकत नाही आहे. तुम्ही कलाकार आहात. पाहूया कलेचा अंदाज कोणाचा बरोबर येतोय. प्रथम क्रमांक हे पारितोषिक नितीन दिलीप बल्लाळ व सुशील दिलीप बल्लाळ अमोल नंदकुमार बल्लाळ या त्रिरत्नांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. चला तिघांनी. हे पारितोषिक कालकथित दिलीप राजाराम बल्लाळ आणि कालकथित सुगंधा राजाराम बल्लाळ यांच्या स्मरणार्थ नितीन दिलीप बल्लाळ सुशील आणि अमोल नंदकुमार बल्लाळ या त्रिरत्नांनी हे पुरस्कृत केलेलं आहे. रोख रक्कम आहे 7000 आणि एक या स्पर्धेतील सर्वात मोठा चषक अर्थात सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेचा विजेता. आता मात्र नाव घोषित करायचं आहे. पाहूया विजेता कोण असेल. बोला मोठ्या ना. कोण? ओंगळी. अजून गुडे. गुडेवाले किती आहेत बघू दे जरा. जरा बोट वरती करा. गुडे समर्थक भरपूर जागा दिसते. चला ओंगळीवाले जरा बोट वरती करा. ओंगळीवाल्यांना तरी आपली बोटावरती करा. त्यांची संख्या भरपूर दिसते. आणखी दोनच स्पर्धांमध्ये कोकरे पण वाटतंय. एकानं दोन सांगण्यात काही अर्थ नाही आहे.
म्हणजे दोडवलीवाले कोकरेवाले किती जण म्हणतायत? इकडे महिला वर्ग आहे. चला, बऱ्यापैकी संमिश्र प्रतिसाद आहे आणि हे पारितोषिक रुपये 7,000 आणि एक जबरदस्त सन्मान चिन्ह. अर्थातच हे पारितोषिक जात आहे. विजयाचे मानकरी आहेत, 7,000 रुपयाचे मानकरी आहेत. या चषकावरती नाव कोरलंय. क्रमांक 1 पुन्हा एकदा भीमज्योत जनता मंडळ गुडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. भीमज्योत जनता मंडळ गुडे या स्पर्धेतील विजेता जनता मंडळ संघ हे पारितोषिक आणि थोडे मागे जा. जोरदार टाळ्या. भीमज्योत जनता मंडळ पुढे 2024 चे विजेते आहेत. विजयी जनता मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या यशाचा हा आलेख असा सदैव चढता राहो हीच तथागतांच्या चरणी मनोकामना. आणि अर्थातच चला आता इथे एक मुखी नाव येणं अपेक्षित आहे. द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत. हे पारितोषिक मी आधी सांगतोय. हे पारितोषिक आयुष्यमान मनोज महादेव सकपाळ, महेश महादेव सकपाळ आणि समीर महादेव सकपाळ सगळे त्रिरत्नच आहेत. यांच्याकडून हे प्रदान करण्यात येईल. सर्वांनी कृपया विचारपीठावरती यायचं आहे. बघू तर ओके ओके बोला. आता द्वितीय क्रमांक रुपये 5,000 आणि एक आकर्षक चषक या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. विजयी आहेत हुबळी. चला या चषकावरती नाव करतायत. आता ज्यांच्या नावाचा आताच उल्लेख झालाय विजयी स्पर्धक आहेत. आता माझ्या उमळी उमळी की कोकरे कोकरे उमळी विजयी स्पर्धक आहेत. पुन्हा एकदा उमळी नाही तर मुक्ती संग्राम कोकरे. मुक्ती संग्राम कोकरे रुपये 5,000 आणि एक चषक त्यांना प्रदान करण्यात येतोय. मुक्ती संग्राम कोकरे या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी रुपये 5,000 आणि एक आकर्षक चषक ज्यांना देऊन पुरस्कृत करण्यात येईल. त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप देतील. जरा अजून महिला वर्ग अजून 2 मिनिटं अजून एक पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. ते पारितोषिक गेट करायचं आहे. थांबा जरा 2 मिनिटं. एक पारितोषिक महिला. माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल कृपया थांबा. सीसीटीव्ही मध्ये सगळे आलेले आहेत. कोण कोण जातात ते अर्धवट. चला हे पारितोषिक या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्यांनी कौतुक मुक्ती संग्राम कोकरे. ओके धन्यवाद. तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि पुढील स्पर्धेसाठी देखील मंडळाच्या वतीनं शुभेच्छा. ओके चला पण उपकृत केलं. मी मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना शतशः धन्यवाद देतो. या स्पर्धेचा ओघ असाच कायमस्वरूपी राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या मंडळानं हा एक उत्तम प्रबोधनाचा आणि चळवळ टिकवण्याचा मार्ग स्वीकारलाय. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि जाता जाता एवढंच म्हणतो, दिवसले आम्हाला जर कोणी तर आम्ही खतरनाक होतो. दिवसले आम्हाला जर कोणी तर आम्ही खतरनाक होतो. आमच्या पराक्रमाची साक्ष तो भीमा कोरे गाव देतो. दिवसले आम्हाला जर कोणी तर आम्ही खतरनाक होतो. आमच्या पराक्रमाची साक्ष भीमा कोरे गाव देतो. अरे जातीवर आम्हाला यायला जर कोणी भाग पडलं, अरे जातीवर यायला आम्हाला जर कोणी भाग पडलं तर आम्ही थेट
तर आम्ही थेट कुठे जातो तर आम्ही थेट काळाराम मंदिरात जाऊन बुद्ध वंदना घेतो ते बाबासाहेबांचं रक्त आहे ते असंच नेहमी सळसळत राहिलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा या महापुरुषांचा जयघोष तुमच्या मोठ्या आवाजात झाला पाहिजे. बोला भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सर्व महामानवांच्या पवित्र स्मृतीस पवित्र विचारांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. तुम्हाला क्रांतिकारी जय भीम करतो आणि या कार्यक्रमाची मंडळाच्या वतीनं